कर्तव्यावर असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, एसपी कार्यालयाच्या स्वागत कक्षासह कुंड्यांची तोडफोड करत एकाने चांगलाच धिंगाणा घातला आहे। धिंगाणा घालणाऱ्या विरोधात आझादनगर पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी असे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। याबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। नेमकं त्याने हा धिंगाणा का घातला, त्याचं कारण काय, याचा तपास पोलीस करत आहे। सोपान पाटील राहणार सडगाव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। त्याला अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केली नसल्याची माहिती समोर आली आहे। दुपारच्या सुमारास अचानकपणे आग्रा रोडवर कर्तव्यावर असलेल्या 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पाटील याने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे। पोलिसांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर संबंधितांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत तेथील स्वागत कक्षासह वृक्षांच्या कुंड्यांची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात आरडाओरड करत धिंगाणा घातला आहे। या प्रकरणी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन येथे तर एसपी कार्यालयाच्या स्वागत कक्षासह कुंड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास आझादनगर व शहर पोलीस करत आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।